कॉन्फिडन्स आहे. त्यांनी 8 ते 10 दिवसातच सुमित सरांचा व्हिडिओ म्हणताय ना, 20 दिवसात त्यांनी 2,20,000 रुपये कमवले. सुमित सरांचं. त्यांनी हार्डली खरोखर क्लास केला आणि त्यांनी सुरू केलं. त्यांची एक गोष्ट खूप चांगली होती की त्यांनी जम्प केली मार्केटमध्ये. विचारत गेले मला, प्रत्येक गोष्ट विचारत गेले, शीतल हे कसं करू, शीतल ते कसं करू, आणि आता इथे एंट्री घेणं ठीक आहे का, आता इथनं एक्झिट. हा, बट मी त्यांना खूप लवकर एक्झिट करवलं. मग जसे जसे पैसे मिळायला लागतात ना तुम्हाला, तसं तुमचा कॉन्फिडन्स पण वाढतो आणि अजून स्टडी करायला लागतो. तोपर्यंत आता कसं आहे ना, आता एकदम बेसिक पासून सुरू झालात ना तुम्हाला काहीच माहित नव्हतं आणि आता थोडं माहिती झालं. कारण आज 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवसात तुम्हाला ऍटलिस्ट पहिल्या दिवशी काय फील होतं आणि आज काय फील होतं ते सांगा मला. आज ऍटलिस्ट टर्म्स वगैरे आम्हाला कळले, कसं म्हणजे कुठे कुठची गोष्ट शोधायची आहे न्यूजपेपर मध्ये हे कळलं. आता उडी कशी मारायची आहे ते आता फक्त बाकी आहे. ते जो तुमचा जो प्रश्न आहे ना की शीतल स्टॉक कसं फाइंड आउट करायचं, बघा ना, रोज आपण फक्त जे अभ्यास करतोय ना ते पण तुम्ही वाचून काढलं ना. म्हणजे माझी सवय आहे, मी रीड पण करते आणि लिहून पण काढते. तर जे पहिल्या दिवशी शिकवलं ते एकदा परत हे करा, रिवाइज करा. दुसऱ्या दिवशी शिकवलं ते परत रिवाइज करा. आजच्या दिवशीचं पूर्ण रिवाइज करा. तुम्हाला इझिली 25 स्टॉक सहज मिळतील उद्या ट्रेडिंगसाठी. येस मॅम, व्हेरी इम्पॉर्टंट. किती लोकांना स्टुडियस लाईफ मध्ये गेल्यासारखं वाटलं? पण एक्साइटिंग वाटतं मॅडम. म्हणजे जेन्युनली जेव्हा लर्न करायचं असतं ना, तर इट्स एक्साइटिंग की आपण दुसऱ्या साईटवर जाऊन सर्च करतोय, बघतोय, सर्च नाहीये, नॉलेज वाढतं. एवढा अभ्यास मला लास्ट बॅचच्या स्टुडंटला एवढा अभ्यास जर आम्ही क्लासेस मध्ये केला असता ना आमच्या, तर आम्ही खूप चांगल्या पॅकेजवर गेलो असतो मॅडम. पैसे कमवायसाठी काय काय करावं लागतं. सो फाईन, इक्विटी चॅप्टर क्लोज. आता आपण जाऊया डे इंट्राडे कडे, जे तुम्ही लोक वाट बघताय की हाऊज द डे इंट्राडे. सो किती लोकांना डे इंट्राडेची डेफिनेशन माहिती आहे? Stock should be bought and sold on the same day. That is intraday. परफेक्ट. आणि जर आपण नाही तो सेल केला मार्केट टाइम क्लोज व्हायच्या आधी, तर आपला स्टॉक ब्रोकर तो पेअर ऑफ करतो. इट No, we get 1 week benefit. Like Thursday closing असतं. So before that we have to observe the market and accordingly profit loss जे काय असेल त्याप्रमाणे आपण स्क्वेअर ऑफ करायचं असतं डे इंट्राडे मध्ये. ओके. कॉल आणि पुट ऑप्शन असेल त्याला? नाही, ऑप्शन मिक्स नाही करायचं आहे ना. आपण ऑप्शन नाही घेतो, आपण फक्त डे इंट्राडे घेतो. ते सेगमेंट आपण उद्या किंवा परवा घेऊया. ओके मॅम. इंट्राडे मध्ये आजच घ्यायचं ना आजच विकणे? येस, आजच घ्यायचं आणि आजच विकायचं. सिम्पल कॉल्ड डे ट्रेडिंग. आता डे ट्रेडिंग साठी आपण काय काय शिकलो पहिल्या दिवशी, आठवतंय का तुम्हाला लोकांना? काय काय शिकलो आपण? ट्रेंड काढायचा शिकलो. त्याच्यानंतर आपण शिकलो क्रूड ऑइल मध्ये कसे बाईंग सेलिंग करायचं, डॉलर मध्ये कसं बाईंग सेलिंग करायचं. त्याच्यानंतर आपण शिकलो गोल्ड मध्ये. त्याच्यानंतर ऍडव्हान्स डिक्लायन्स रेशो बघितला आणि काल आपण एक फॉर्म्युला ऍड केला डे ट्रेडिंग साठी, बुक क्लोजर रेकॉर्डेड. परफेक्टली एवढा क्लिअर आहे तरच पुढे डे ट्रेडिंग समजेल. येस मॅम. डे ट्रेडिंगचा सिम्पल मेनी आजच्या आज घ्यायचं, आजच्या आज विकून टाकायचं. जेव्हा तुम्ही आजच्या आज घेता आणि आजच्या आज विकून टाकता. इंट्राडे ट्रेडिंग वेगळं आहे आणि फंडामेंटल स्टडी करते हैं तो क्रूड ऑयल. कल का क्रूड ऑयल का रेट मैंने आप लोगों के सबके साथ शेयर किया था, कितना था कुछ याद है आप लोगों को? 87.36 था आज का क्रूड ऑयल का रेट. नोट डाउन कर लीजिए, 89 रुपीज प्रति बैरल है. बॉन्ड यील्ड है 1.88, वही विक्स है 18 और पीसीआर रेशियो जो है
जो हम लोग ऑप्शन में आज जो मैंने ट्रेड किया है वो भी मैं अभी आप लोगों के साथ शेयर करने वाली हूँ। सो ऑप्शन का जो पीसीआर रेशियो है वो भी स्पेशली फॉर द निफ्टी वो है 1.19। अब वो ऑप्शन का पीसीआर रेशियो जैसे ही मैंने देखा, मैंने सुबह एक ट्रेड लिया एंड द ट्रेड इज 20 मिनट्स ट्रेड। 9:53 को एक ट्रेड लिया और 10:02 पे भी एक ट्रेड लिया। वही ट्रेड 10:04 में एग्जिट भी कर लिया और 10:19 में मतलब 10:19 को मैंने एग्जिट भी कर लिया। ऐसे 2 ट्रेड मैंने यहाँ पे लिए और दोनों ट्रेड में अगर आप देखोगे ऑलमोस्ट प्रॉफिट आप लोग यहाँ पे देख सकते हो 20 मिनट में 1457 रुपीज का प्रॉफिट हमने किया है और हार्डली मेरा इन्वेस्टमेंट 5000 रुपीज था। और 5000 रुपीज पे अगर आपको 1400 रुपीज मिल जाते हैं वो भी 20 मिनट में, मोर देन सफिशिएंट फॉर अ डे, ऐसे मुझे लगता है। अभी बहुत मैटर करता है क्रूड ऑयल। ओपेक ने जो टारगेट दिया था कि हम लोग प्रोडक्शन इतना करने वाले हैं बट वो कर नहीं रहे हैं, इसलिए क्रूड का भाव बढ़ रहा है। उसके बाद में जाते हैं, देखिए एफआईज का मार्केट कितना मैटर कर रहा है। 3 दिन से कंटिन्यू मार्केट नीचे है। लीबिया एंड यूएसए क्रूड का प्रोडक्शन कम कर रहे हैं। कजाकिस्तान एंड नॉर्थ डोकारो में प्रोडक्शन कम हो गया है। रशिया मिडिल ईस्ट में जियो पॉलिटिकल टेंशन बढ़ रहा है। इराक और तुर्किस्तान में स्पोर्ट्स हो चुके हैं। इराक और तुर्किस्तान में जो पाइपलाइन जाती थी क्रूड में उसमें स्फोट हुआ है। चीन का अर्थव्यवस्था इकोनॉमिकली चीन फिलहाल हिल चुका है। जो लिक्विडिटी इंजेक्शंस वो लोग देते हैं वो कम होते हुए दिख रहे हैं, तो उस वजह से फेड लिक्विडिटी बढ़ाने में मदद करेगा। जब फेड लिक्विडिटी बढ़ाने में मदद करेगा ना, तो उसका सिंपल मीनिंग हो गया कि फेड इंटरेस्ट रेट बढ़ाएगा और वहां पे बॉन्ड के रेट बढ़ेंगे। गोल्डमैन सॉक्स के जो रिजल्ट है वो यूएसए में कम आए हैं। सबसे वर्स्ट थिंग 3 दिन से एक चीज अगर आप लोगों ने ऑब्जर्व की होगी तो यूएसए के जो होम सेल के आंकड़े हैं ना वो कम होते हुए दिख रहे हैं। अब होम सेल्स के आंकड़े कम हो गए मतलब कहीं ना कहीं इकोनॉमी वर्क नहीं कर रही है। ये सिंपल गेस हम लोग यहाँ पे कर सकते हैं। अब आप मुझे बताओ, कोई इंडियन न्यूज मैंने आपको दी है? इंडियन मार्केट रिलेटेड कोई न्यूज नहीं दी है, बट ये सारी न्यूज कितनी अफेक्ट कर रही है अपने मार्केट में लास्ट 3 दिन से। तो इससे आप Yeah. लोग क्या सीख सकते हो, मतलब लाइक कितना फॉलो करना, और कहाँ से निकाली है मैंने ये सारी न्यूज? न्यूज़पेपर सिंपल और मनी कंट्रोल। सिंपल है मैम, न्यूज़पेपर में सारी न्यूज आपको अपडेटेड मिल ही जाती है। तो बहुत कल से सब्सक्रिप्शन आ रहा है बिजनेस स्टैंडर्ड का। ग्रेट। या आपको कुछ याद आया आज का आंकड़ा क्या था? मैंने कहीं नोट डाउन तो करके रखा था। आज का आंकड़ा डीआईज और एफआईज का किसी के पास है? रुपुल मैम फाइन, मिल जाएगा, ढूंढ लेते हैं हम लोग। एनएससी पे आपको आराम से मिल जाएगा। एनएससी इंडिया पे जाओगे तो आपको आराम से मिल जाएगा। मनी कंट्रोल पे भी मिल जाएगा। सो ये सबसे मेन रीजन है। और अगर फेड इंटरेस्ट रेट बढ़ाती है तो निफ्टी का नेक्स्ट लेवल रहेगा 17,675। जो हमने वीकेंड पे दिया था कि 18,000 टच करेगी, वो हो गया। और उसके बाद में अगर फेड इंटरेस्ट रेट बढ़ाती है, क्योंकि फंडामेंटल भी मैटर करते हैं, हम लोग चार्ट देख के काम नहीं कर सकते, सिर्फ फंडामेंटल भी मैटर करेंगे। और ये इसी तरीके से रहा मतलब क्रूड का प्रोडक्शन, तो डेफिनेटली आने वाले दिनों में निफ्टी 17,675 हम लोग देख सकते हैं। सो कजाकिस्तान में भी अनरेस्ट चालू है, सोशल अनरेस्ट पिछले 15-20 दिन, ऑलमोस्ट 1 महीने से काफी सारी ब्लैकआउट है वहां पे पूरा। जियोपॉलिटिकल इशू भी चल रहा है रशिया और मिडिल ईस्ट में, तो उसकी वजह से टेंशन है। तो हो सकता है ये टेंशन और अगर थोड़े दिन रहा तो डेफिनेटली कहीं ना कहीं दिक्कतें आएंगी। सो यस, एवरीवन कैन डन होमवर्क।
फर्स्ट स्टॉक रुपल मॅम. येस मॅम. हॅलो. फाइंड आउट करता आलं असं काही झालं का? म्हणजे पूर्ण होमवर्क करताना कुठे अडचणी आल्या? स्पेशली काय चॅलेंजेस फेस करायला लागले? मॅम, एका कंपनीचं I don't remember which company, but I think Renuka Sugar. I thought that it is a good stock, and definitely even now I feel I may be wrong, but Renuka Sugar, पण त्याचं PE रेशो खूप लो आहे, or maybe it is negative. But 52 week high low is really good. म्हणजे लॉंग टर्म साठी लाईक 1 year साठी मला असं वाटतं की खूप चांगलं आहे. सो द क्वेश्चन इज की हाऊ मच डज द PE रेशो मॅटर? इफ अदर थिंग्स आर रिअली गुड, then should we really focus on the PE ratio? किती आहे? तर शब्दाच्या मिनिंग प्रमाणे तुम्ही काढा की वर जाण्याचे चान्सेस म्हणजे रेजिस्टन्स, खाली येण्याचे चान्सेस म्हणजे सपोर्ट. ओके, थँक्यू. डन. सो आता आपण काय काय बघितलं? आपण रेंज बघितली, पर्टिक्युलर स्टॉकची रेंज किती असते, स्टॉप लॉस आपण बघितला, लिमिट आपण बघितला आणि ब्रोकरेज आपण बघितलं. आता किती लोकांना हे माहिती आहे की जेव्हा आपण डे ट्रेडिंग करतो तेव्हा तो डे ट्रेडिंगचा स्टॉक एका दिवसातच विकायला पाहिजे? माहिती नाही. Yes. त्याच दिवशी विकायला पाहिजे. की तुम्ही कॅरी करू शकता? इट डिपेंड्स की आपण काय सिलेक्ट केलं आहे. जर CNC सिलेक्ट केलं आहे तर मग कॅरी करू शकतो. देन नॉट नेसेसरीली. आय मीन यू हॅव एन ऑप्शन. CNC सिलेक्ट केलं असेल तर मग तुमच्याकडे ऑप्शन आहे की इधर तुम्ही डे ट्रेडिंग करा, म्हणजे त्याच दिवशी सेल करा, किंवा मग तुम्ही होल्ड करा. पण जर तुम्ही स्पेसिफिकली डे ट्रेडिंग सिलेक्ट केलं असेल तर मग तुम्हाला त्याच दिवशी करायला लागेल, आणि तुम्ही नाही केलं तर मग ब्रोकर स्क्वेअर ऑफ करणार त्याच दिवशी. सो डे ट्रेडिंग जेव्हा आपण करतो ना, आपण करू शकतो BTST. BTSTचं लॉंग फॉर्म कोणी सांगू शकेल? माहितीये BTST काय असतं? नो मॅम. No, ma'am. बाय टुडे सुसाइड टुमॉरो. बाय टुडे सेल टुमॉरो. एक्झॅक्टली. पण सुसाइड टुमॉरो का? त्याचं एक्सप्लेनेशन देते. येस, बाय टुडे सेल टुमॉरो, बिकॉज आता ते बघा- कधी डाऊन येऊ शकतं. नाही, बघा ना, सिम्पल. तुम्हाला डे ट्रेडिंग करताना ब्रोकरेज किती कमी लागलं आणि आपण 10 ट्रेड पण इझिली करू शकलो का? आता आपल्याला तिथे ब्रोकरेज कमी लागत होतं. जर का मी ह्याला दुसऱ्या दिवशी कॅरी केलं, समजून चला मी याला दुसऱ्या दिवशी कॅरी केलं, इथपर्यंत ओव्हरनाईट मध्ये काय होईल? सगळ्यांचं इथपर्यंत क्लिअर आहे ना? हो. डे ट्रेडिंग कळालं ना?